नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की मीरा आणि अंबिका ह्या दोघीजणी नीरदेवीला भेटून आल्याच्या नंतरही ते घराच्या बाहेरच उभे असतात. मीरा म्हणते की काही ग ताई, आपण त्यांना भेटून आलो ते बरंच झालं, कारण की मंजिरीचं खरं रूप तर आपल्यासमोर आलंच ना. अंबिका म्हणते हो मीरा, तेही खरंच आहे, पण आपण भेटून काही फायदा वगैरे झाला का नाही. मीरा म्हणते काय ग ताई, असं का बोलतेस तू, असं का, मला काही समजलं नाही. अंबिका म्हणते अगं बघ ना, आपण तिथं गेलो, एवढी तपस्या वगैरे केली, पण शेवटी मंजिरी मनुष्य नाही, ती वेगळी चेटकी नाही हे समजले. ह्याच्या व्यतिरिक्त तिला कसं मारायचं, कसं काय करायचं, ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही माहीत नाही आहे. मीरा म्हणते हो ताई, तेही तुझं बरोबर आहे, पण काय करणार, हळूहळू सगळ्याच गोष्टींचा सत्याचा उलगडा झालाच. इथपर्यंत आलो आहे, शेवटच्या टप्प्यापर्यंत आपण पोहोचलो आहे आणि तिथपर्यंतसुद्धा पोहोचणार हे तुला आणि मलासुद्धा माहीत आहे. हे सगळं दोघींचं बोलणं चालू असताना मंजिरी तिथे येते. मंजिरी तिथं आल्यानंतर ना अंबिकाला म्हणते काय ग अंबिका, तू मला कितीही कैद केलंस आणि कितीही काही जरी केलं तर तू शेवटी तुला काय वाटलं मी तुमच्यापर्यंत पोहोचणार. मी मंजिरी आहे आणि शेवटी कितीही तुम्ही दोघीजणी माझ्यापासून लपून छपून कुठे जरी गेला, शेवटी मला हे सत्य माहीत पडल्याशिवाय राहणार नाही. मंजिरी हे सगळं काही दोघींना पोकळ धमक्याच देत असते. तो अंबिका मीरा काही न शब्द बोलता ते तिथून निघून जातात. मीरा पटकन तिच्या रूमकडे जाते, पण अथर्व एकदम बेचैन झालेला असतो. त्याच्या डोळ्याच्या समोर मीरा एकदम अचानक गायब झालेले असते. त्यालाही माहीत नसतं नक्की कुठे गेले. मीराला जसं काही अथर्व पाहताच क्षणी तिला घट्ट मिठी मारतो, खूप रडतो. म्हणतो की मीरा अगं, मला न सांगता असं कुठेही जाऊ नकोस, आणि कुठे गेली होती. मीरा म्हणते अथर्व, मी सध्या आता तुम्हाला काही सांगू शकत नाही, वेळ आल्यानंतर सगळं सांगेन, पण एवढीच गोष्ट सांगते की जी आई तुमची आहे ना, जी दादासाहेबांबरोबर 1 वर्ष झालं संसार करते, तुमची आई जी कोण मंजिरी आहे ना, ती मनुष्य नाही, एकदम 1 नंबरची चेटकीन आहे, चेटकीन. असं काही बोलल्यानंतर अथर्व म्हणतो काय बोलतेस काय मीरा तू. हो, मी जे काही बोलत आहे ते सगळं काही सत्य आहे, खरं आहे. असं काही बोलल्यानंतर अथर्व तिच्या बोलण्याकडे लक्ष ठेवतो आणि म्हणतो की मीरा, आजपर्यंत मला वचन दे, इथून पुढे तू मला न सांगता कुठेही जाणार नाहीस. असं काही बोलल्यानंतर मीरा म्हणते हो अथर्व, हे कधीही असं होणार नाही, मला खरंच तुमचीही काळजी वाटत होते. मीरा म्हणते की असं काही बोलल्यानंतर अथर्व म्हणतो अगं, माझी काळजी करण्यापेक्षा मला जास्तीत जास्त तुझी काळजी होती. हे सगळं काही चालू असताना पुन्हा एकदाही ते अजित जो असतो त्याच्या रूममध्ये तो बेडक असतो, म्हणजे बेडकाच्या रूपामध्ये तो दामोदर असतो आणि तो बेडवरती बसले असतो. तिथे माया, दामोदर, ही नर्मदा सगळे काही असतात. नर्मदाने एका बाबाकडून एक म्हणतात ना, एक काहीतरी जादुई मन नर्मदाने अंगारा आणलेला असतो. म्हणते की त्या बेडकावरती टाकल्यानंतर त्याचे तू बाबा होतील. अजित म्हणतो का अगं, एवढं सगळं काही करण्यापेक्षा आपण त्यांना ना पाण्यामध्ये सोडून देऊया. अगं 2-4 बेडकं त्यांच्याबरोबर राहिली ना, ते त्यांची जगदुनिया वेगळीच असते, हिंडत्याल फिरत्याल खात्याल पित्याल राहत्याल त्यांच्याबरोबरच. असं काही बोलल्यानंतर नर्मदा आणि माया दोघीही डोक्याला हात लावून ठेवतात. म्हणतात काय बोलतोयस काय अजित, तू तुझ्या बाबांबद्दल तू असं बोलतोयस. अजित म्हणतो हो, काय करणार आता, ते बेडकाच्या रूपात गेल्यात म्हणल्यानंतर त्यांना बेडकाबरोबरच राहिलं पाहिजे ना. असं काही बोलल्यानंतर हे नर्मदा म्हणते बास कर आता, तुझे काही लक्षणं नीट दिसत नाहीत मला. हे सगळं काही चालू असताना मंजिरी पुन्हा एकदा डाऊट घेत असते मीरा आणि अंबिकावरती. म्हणते ह्या दोघींनी काहीतरी वेगळंच माझ्या विरोधामध्ये केलं आहे, हे मला शोधून काढलंच पाहिजे. ती जाते मार्जरीकडे गेल्यानंतर सगळं जे काही घडलेलं असते सगळं सांगते. मार्जरी तिचा एक मंत्र बघते आणि त्याच्यामध्ये नीलदेवी, अंबिका, मीरा हे सगळेजणी तिघी एकत्र असतात. ते मंजिरीला सांगतात. मंजिरी म्हणते हे सगळं काही सत्य खरं आहे का, आणि हे सगळं काही खरं होऊ शकतं का. अगं, नीलदेवीला प्रसन्न करण्यासाठी मार्जरी, आपल्या दोघींनाच माहिती आहे ना किती कष्ट परिश्रम घ्यावे लागतात त्यासाठी. मार्जरी म्हणते हो, ते मीराने करून दाखवलं आहे, बहुतेक ती अंबिकाच्या शक्त्या. मार्जरी म्हणते मीरा आणि अंबिका ह्या खूप पुढं गेलेल्या आहेत आणि शेवटी तुझं सत्य त्या दोघींपर्यंत पोचलं आहे. मंजिरी म्हणते काय करायचं काय आता. हो, शेवटचा टप्पा फक्त राहिलेला आहे. मंजिरी, तू व्यवस्थितपणाने पार कर, नाहीतर तुझ्यावरती मोठं संकट यायला वेळ लागणार नाही.
येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की मंजिरी तिच्या रूममधून खाली येत असते. अथर्व तिथेच बसलेला असतो. अथर्व मंजिरीला पाहता क्षणी खूप घाबरतो आणि म्हणतो की ही बाई नक्की मनुष्य आहे का कोण आहे, मला तेच काही कळत नाही आहे. तोपर्यंत मंजिरी म्हणते, काय झालं अथर्व, असा का शांत बसला आहेस? काही नाही ग, विचार करत होतो. विचार कोणाचा? मीराचा? अरे ते मीराला ना हॉस्पिटलमध्ये न्यायची गरज झाली आहे. अगं नाही ग, तिचा नाही करत मी, माझं जरा डोकं दुखत आहे, थांब मी जराशी चोळून देते, असं मंजिरी म्हणते. अथर्व घाबरं झालेला असतो, म्हणतो नाही नाही काही गरज नाही आहे. पण ही मंजिरी कुठली ऐकते तवा, आणि ती पटकन अशी त्याचं डोकं वगैरे मान वगैरे चेपून देत असते आणि अथर्वच्या खांद्यावरती हात असतो. सेम मंजिरीचा हात एकदम असा लांब सडक, नखं वगैरे वेगळीच विचित्र. अथर्व पटकन उठतो आणि जोरजोरात किंचडायला लागतो. मंजिरी म्हणते, काय झालं अथर्व, एवढ्या जोरात का ओरडलास तू? काही नाही, मला नाही तर झुरळ दिसलं. हे सगळं काही अथर्वचं विचित्र वागणं मंजिरीच्या नजरेतून काही बाहेर पडत नसतं. ती म्हणते काहीतरी बदल झाला आहे, काहीतरी त्याला समजलेलं दिसतंय माझ्याबद्दल, असं काही तिच्या मनामध्ये डाऊट आलेला असतो. बघूया आता येणाऱ्या भागामध्ये नक्की काय होते. मीरा आणि अंबिका मंजिरीबद्दल कोणती नवीन लढाई चालू करणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, आपले शॉर्ट्स व्हिडिओही लागले त्यालाही तुम्ही